नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे। ज्या शहराने राज ठाकरेंच्या मनसेला एकेकाळी भरभरून प्रेम दिले, त्याच पुण्याने यंदा मनसेच्या पदरी शून्य यश टाकले आहे। 29 पैकी 22 महानगरपालिका खातेही न उघडता आल्याने राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले असून पुण्यात त्यांनी थेट नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली आहे। एकेकाळी पुणे महानगरपालिकेत मनसेचे तब्बल 29 नगरसेवक होते। पुण्यात मनसे हा निर्णायक पक्ष मानला जात असे, मात्र 2026च्या निवडणुकीत ही आकडेवारी शून्यावर आली। इतकेच नाही तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासारख्या मोठ्या चेहऱ्यालाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला। पुण्यात काल झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं। निवडणुकीपूर्वी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी का झाली नाही, असा थेट सवाल त्यांनी नेत्यांना विचारला। कार्यकर्त्यांचा जनसंपर्क कमी पडणे आणि पक्षबांधणीतील मरगळ या पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे। नेत्यांच्या सुस्त कारभारामुळे मुंबईतही ठाकरे ब्रँडची जादू ओसरली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या सर्व घटनांमुळे राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे। आता दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः पुण्यातील कामाचा आढावा घेतील। मुंबईत बसून नव्हे तर स्वतः हजेरी घेऊन नेत्यांच्या कामाचा हिशोब घेतला जाईल। साहेबांच्या दर आठवड्याच्या आढावा बैठकीमुळे आता सुस्त बसलेल्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय पर्याय उरलेला नाही। एवढंच नाही तर पराभवातून बाहेर पडून पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे आदेश त्यांनी दिले आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेमका काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।